गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। दीपिका लकडा, सुष्मिता मंडल, अनु कारोटी असं मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थिनींची नावे आहेत। विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेल्या असताना रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली आणि या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता 6वीतील दीपिका लकडा आणि इयत्ता 8वीतील सुष्मिता मंडल या 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे। तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता 2रीतील अनु कोरटी हिचा मृत्यू झाला आहे। दरम्यान इयत्ता 5वीतील दीपिका मदवी, 6वीतील कविता किरंगा, 8वीतील समृद्धी नैताम या 3 विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी समृद्धी सुरेश नैताम हिची प्रकृती गंभीर आहे। दिनांक 10/8/2026ला अंदाजे 5-5:30च्या दरम्यान RH धानोऱ्यावरनं 3 मुली आणि 15 मुली ह्या अत्यवस्थ परिस्थितीत आणल्या गेल्या। एका मुलीला अति गंभीर असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले लगेच आणि दुसरी जी आहे तिच्यावर पण ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। लक्षणानुसार आपण त्यांना सर्पदंशाचं शक्यता एक जाणवत आहे, त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। अजून एक मुलगी पण भरती आहे। असे तिघी भरती केलेल्या आहेत आणि 15 जणींना ऑब्झर्वेशनसाठी ठेवण्यात आलेलं आहे। एकूण यावर काय कशा पद्धतीने आपण पाहत आहात? बाकी मुलींना लक्षणं तशी बाकी दिसत नाही आहे, त्या धास्तावलेल्याच वाटत आहेत। बाकी त्यांना उलटी किंवा जुलाब असं काही झालेलं नाही आहे आणि हे अचानक झालं आहे, त्याच्यामुळे एक सर्पदंशाची शक्यता ही थोडी जास्त वाटते आहे। त्यानुसार उपचार सुरू केलेला आहे। सध्या क्रिटिकल किती आहेत? एक मुलगी अत्यावस्था आहे, ती खूप क्रिटिकल आहे आणि तिला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे। दुसरी ती पण एक गंभीर आहे, पण ती रिलेटिव्हली स्टेबल आहे। अजून एक मुलगी पण ऑब्झर्वेशनसाठी भरती करण्यात आलेली आहे। तर टोटल 3 जणी भरती आहेत।